सरकार आहे तरी तुम्हाला मागणी करावी लागते, मागणी पूर्ण होते की नाही? असं आहे की आता हायकोर्टच्या माध्यमातून जे मिहिरजीने आज सभागृहामध्ये सांगितलं, हायकोर्टची आज त्याच्यावर स्थगिती आहे. पण आमचा मुद्दा एवढा आहे की काही टक्के ITIला द्यावं आणि काही टक्केवर उर्दू भवन बांधावं. ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की जेव्हा ITIची घोषणा झाली 10,000 विद्यार्थ्यांनी तिथे ॲप्लिकेशन केलं. किती? 10,000. एका बाजूला आपण बेरोजगारी मिटवण्याची भाषा करतो आणि दुसऱ्या बाजूला उगाच हे तुष्टीकरणाचं राजकारण करतोय. आता तुम्हाला मी माहिती अशी जी सभागृहामध्ये पण दिली, त्या पूर्ण परिसरामध्ये 12 उर्दू लर्निंग 12 उर्दू शाळा आहेत आणि जसं मिहिरजींनी सांगितलं 10 विद्यार्थी 20 विद्यार्थी 8 विद्यार्थी. जेव्हा एवढे उर्दू शाळा असून पण तिथे अगर तुम्हाला विद्यार्थी भेटत नाहीये तर तिथे तुम्हाला उर्दू भवन कशाला पाहिजे गोटा घ्यायला? तर मुद्दा माझा एवढाच आहे तुम्हाला की जेव्हा तिथे ITI जाहीर केला जेव्हा तिथे 10,000 विद्यार्थीचं ॲप्लिकेशन येतं, जेव्हा मंत्री महोदय सांगतायत की केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना राबवण्यासाठी आम्ही हा पूर्ण ITI सेंटर वापरू, एवढ्या तरुणांना तरुणींच्या 2 हाताला काम तिथे मिळू शकतं, तर मग आपल्याला दाढी कुरवत कशाला बसायचंय? आणि मग तुम्हाला हे उर्दू भवन बांधायचं असेल तर बांधा ना. मातोश्री 2ची जागा आहे ना, तोडा तिथे आणि बांधून टाका ना तिथे. तसं पण तिथे धर्मांतर झालेलं आहे तिकडच्या राहणाऱ्या लोकांचं. तर म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, जे मिहिरजींची मागणी आमच्या सगळ्यांची मागणी एवढीच होती की तिथे अर्ध उर्दू भवन अर्धी ITI करण्यापेक्षा पूर्ण ते उर्दू भवन बाजूला करा आणि तिथे पूर्ण ITI बांधा, एवढीच आमची मागणी होती. मला गरज पडणार नाही, सरकार आमचं आहे. जसं आम्ही तिथे राम मंदिर बनवतो अयोध्येला, तिथे ITI पण बनेल. आघाडीची बैठक होती. चला धन्यवाद. सर जनगणनेच्या संदर्भात